मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहनांचा विचित्र अपघात 15 ते 20 वाहनं एकमेकांना धडकल्याची माहिती तर अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी झाल्याचं वृत्त। साताऱ्यामध्ये मुसळधार पावसानं कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू तर नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। सोसायटीच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या चौघांची सुखरूपपणे सुटका। नाशिकच्या पंडित कॉलनीमधील घटना तर जवळपास 1.5 तास लिफ्टमध्ये अडकले होते नागरिक। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जुन्या दगडी मंडपातून पाणी गळती। कोट्यवधी रुपये खर्च करून जतन आणि संवर्धनाचं काम होऊन देखील मंदिरामध्ये पाण्याची गळती होत असल्यानं वारकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी। अमरावतीमध्ये मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीसाठी करण्यात आले बंद। पुणे विमानतळावर 10 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। पुणे कस्टम अधिकाऱ्यांची मोठी कारवाई तर बँकॉकहून पुण्याला आलेल्या प्रवाशावर कारवाई। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींचं आंदोलन। शेट्टींकडे 500 एकर जमीन असल्याचा क्षीरसागर यांचा आरोप तर राजू शेट्टींचा क्षीरसागरांना बिंदू चौकात येण्याचं आव्हान। गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी। आजपासून कोकण रेल्वेची खास कार रोरो सेवा सुरू। रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधील लोटे MIDC मध्ये भीषण आग। विनती ऑर्गॅनिक कंपनीमध्ये झाला स्फोट। दुर्घटनेमध्ये कामगार जखमी झाल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।